हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी आहे मोनाली आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 11:30. आमचा अचानक प्लॅन झाला आणि आम्ही कुठेतरी जाण्यासाठी निघालो आहोत. तर आम्ही जात आहोत पवना डॅम येथे एका लेक साईड रिसॉर्टवरती. तुम्ही त्याला कॅफेही म्हणू शकता. तर एक इंस्टाग्रामेबल कॅफे असे आपण त्याला म्हणू शकतो, कारण पिक्चर क्लिक करण्यासाठी ते खूप छान आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. पण जाताना असा एक सुंदर रस्ता लागला ज्याच्या दोन्ही बाजूंनी खूप सुंदर घनदाट अशी झाडं होती आणि एकदम जंगलातून चालल्यासारखं फील आम्हाला येथे येत होतं. येथे थांबून फोटोज क्लिक करावेत असंही वाटत होतं, पण उशीर खूप झाला होता. अचानक ठरल्यामुळे आम्ही लेटच निघालो होतो, त्यामुळे असं वाटलं की येताना करूयात. तर आज एकतर संडे, लेट उठलो, अचानक प्लॅन झाला, नाश्ताही केलेला नव्हता आणि निघायलाही आवरून लेट झालं. त्यामुळे आम्हाला रस्त्याने खूप जास्त भूक लागली आणि आमचं असं ठरलेलं की आम्ही लंच तिथे जाऊन करूया. पण रस्त्याने एवढी भूक लागली की आम्ही एका छोट्याशा हॉटेलला नाश्ता करण्यासाठी थांबलो आणि नक्षत्राची चटरपटर तर नाश्ता येणे अगोदरच सुरू झाली होती. तर आम्ही येथे वडापाव आणि मिसळ असा थोडासा नाश्ता केला. थोडासा नाही, तो जरा जास्तच होऊन गेला, कारण की नेमकी 12-12:30च्या आसपास आम्ही नाश्ता केला आणि नेमकी तो जेवणाचा टाईम असतो, त्यामुळे ब्रंचच आमचा जवळपास तो होऊन गेला. त्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी आणि एवढी सुंदर झाडं, डोंगर, निसर्ग एवढा छान होता पूर्ण रस्त्याने की शूट करण्यापेक्षा, व्हिडिओ शूट करण्यापेक्षा असं वाटत होतं की स्वतः विटनेस करावं, बघून घ्यावं. ही नदी आहे आणि खूप स्वच्छ परिसर आहे इथला. खूपच छान वाटत होतं सगळीकडे बघून. मला कधी कधी ब्लॉगिंग ही गोष्ट यामुळेही आवडत नाही, कारण की आपण स्वतः ते जे दृश्य असतं ते विटनेस करायचं सोडून कॅमेरा ऑन करून ते व्हिडिओ शूट करत बसावं लागतं. म्हणून मी कधी कधी ब्लॉगिंग थोडं साईडला ठेवते आणि स्वतः आनंद घेत असते. आम्ही पोहोचलो होतो पावना लेकला. तर लांबून काहीसा हा लेक असा दिसतो. तुम्ही जर कधी पावना लेकला आलेले असाल किंवा येणार असाल तर तुमच्या हे लक्षात येईल की जे काही स्टेकेशन्स आहेत, हॉटेल्स, रिसॉर्ट किंवा कॅफे जे आहेत ते असे म्हणजे त्या सगळ्यांना एकच व्ह्यू येतो लेकचा. आणि आपला जो किल्ला आहे वासोटा त्याचा व्ह्यू येतो हा, कारण की तो राऊंड आहे आणि जे सगळे रिसॉर्ट वगैरे आहे ते त्याच्या कडेने आहेत, त्यामुळे सगळ्यांना कॉमन व्ह्यू येतो. फोटोमध्ये एकच तो पॉइंट येणार. रिसॉर्टमध्ये त्यांनी जे फोटोशूटसाठी गोष्टी बनवलेल्या असतील वेगळ्या ते येणार. साईडला इथेच त्यांची पार्किंग आहे, तिथे तुम्हाला पार्क करावे लागेल. पार्किंग चार्जेस आहेत त्यांचे. हे बघा, एकीकडे लेक, डोंगर, किल्ला, रिसॉर्ट, कॅफे, सुंदर असा रस्ता, इतके छान वाइब्स येत होते. आणि जसं की मी नेहमी तुम्हाला सांगते की आपण कॅमेरामध्ये गोष्टी एवढ्या नाही समजणार, तिथलं वातावरण जे आहे ते कॅमेऱ्यातून अनुभवता येणार नाही, पण तिथे गेल्यानंतरचा जो फील आहे तो एकच नंबर आहे. आणि नक्षत्राचे प्रश्न सुरू झाले होते. पूर्ण रस्त्यानेही चालत आहे, हे काय आहे, ते काय आहे. इथेही तिचा प्रश्न होता, ते गोल गोल फिरतंय, ते काय आहे. एकदम छान वाटत होतं. मला तर असं झालं होतं मी कधी एकदा एंट्री करते. नक्षत्राच्या बाबांना सगळ्यात अगोदर नक्षत्राला रेडी करायचं असतं. त्यांनी मस्त तिचं जॅकेट वगैरे काढून ठेवलं, तिचे हेअर्स व्यवस्थित सेट केले आणि आम्ही एंट्री करत होतो आता रिसॉर्टमध्ये. इथे एंट्री चार्जेस आहे पर पर्सन 250 रुपीज. किड्स 5 इयर्सच्या पेक्षा कमी एजवाले मुलांना फ्री असेल मे बी. नक्षत्राचे चार्जेस त्यांनी घेतले नव्हते. आणि हा आहे तो सुंदर असा लेक साईड कॅफे. इंस्टाग्रामेबल प्लेस तुम्ही म्हणू शकता. किती सुंदर आहे. नक्षत्राही येथे खूप छान एन्जॉय करत होती. खूप सुंदर हवा होती, निसर्गरम्य वातावरण. हे बघा, इकडे पोज बघा, म्हणजे आजकालच्या मुलांना सांगायचंच नाही. फोटोसाठी, व्हिडिओसाठी पोज म्हणजे एक मॉडेलच झालेली आहे नक्षू आजकाल. तर एकदम क्यूट पोजेस तिच्या देऊन झाल्या. मी तुम्हाला वरतून दाखवते. सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे. समोर लेक साईड म्हणजे लेकचा व्ह्यू आहे. लेक साईड कॅफे आहे हा. आणि ते इंस्टाग्रामेबल प्लेस जे आहे, आम्ही आता तिकडे जातोय. तिथे आम्ही व्हिडिओ, फोटोज शूट करू. तर पिक्चर पॉईंट्स तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, जे फोटोशूटसाठी त्यांनी बनवलेले आहे. पण त्या अगोदर सगळ्यात आधी एंट्री केल्या माझं लक्ष इथे गेलं. हे की ते वरती जे आहे स्टेअर्स,
ते खूप उंच आहे आणि तिथून जर पडलं तर खाली किती लागेल असं मला वाटत होतं, म्हणून मी ते दाखवलं. त्यांनी तसं सेफ्टी केलेलं आहे, वरती रॉड आहे पकडण्यासाठी. पण तरीही हे बघा किती सुंदर पॉईंट्स त्यांनी बनवलेले आहेत आणि प्रत्येक पॉईंटमधून फोटो काढताना मागे वासोटा किल्ला दिसतो, लेक येतो, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी या झोक्यावर मी आनंद घेत होते. सुंदर हवा चालू होती, हिवाळ्याचे दिवस आहेत तर कोवळं कोवळं ऊन होतं आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर स्टेअर्स चढून मी येथे गेले. तुम्ही बघू शकता तिथे एक रॉड आहे, तिथे आपण पकडून उभं राहू शकतो. तरी पण खूप काळजीपूर्वक वरती जावं लागतं, कारण की ते उंचही आहे आणि साईडने पकडण्यासाठी काही नाही आहे. तर कॅफेच्या साईडने नक्षू अशी मस्त एन्जॉय करत होती. आमच्या तिथे फोटोशूट, रील्स सगळं काढून झालं आणि आम्ही आलो होतो काहीतरी खाण्यासाठी. खरं तर अजूनही आम्हाला पाहिजे तेवढी भूक नव्हती. आम्ही येताना जो अनप्लॅन्ड नाश्ता होता तो आम्ही केलेला होता त्यामुळे. पण जर आलोच आहोत तर आता काहीतरी खाऊन गेलंच पाहिजे, कारण की नंतर मग भूक लागेल. तर फोटो आणि व्हिडिओ काढून झाले आणि नेहमीप्रमाणे मग प्रश्न पडला की खायचं आहे, पण नेमकी काय खायचं आहे. तर मेन्यू डिसाईड करण्यासाठी काही वेळ गेला. तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो की त्यांचे रेट कसे आहेत. तर तुम्ही पुण्यामध्ये जर तुम्ही चांगल्या ॲम्बियन्सवाल्या कॅफेजमध्ये जात असाल तर तिथले जे रेट असतात, स्टार्टिंग रेंज असते 350 वगैरे 400पासून. तर तिथे तसे रेट आहेत, म्हणजे नॉर्मल आहेत, खूप जास्त महागही नाही आहे आणि खूप स्वस्त असंही नाही आहे, नॉर्मल आहेत. पुण्यात जे राहतात त्यांना माहिती आहे पुण्यात रेट असेच असतात. तर आम्ही येथे मस्त फ्राईड राईस वगैरे घेतलं होतं, सूप वगैरे घेतलं होतं आणि मुद्दाम आम्ही विंडोच्या कडेला बसलो होतो, कारण की मला पिक्चर्स असे क्लिक करायचे होते ज्यातून वासोटा किल्ला आणि लेकचा व्ह्यू बॅक साईडला दिसेल. जी डिश मी म्हणजे ज्या डिशचा मला फोटो घ्यायचा आहे त्याच्या बॅक साईडने. तर 2 टाईपचे व्हिडिओज मला शूट करायचे होते, म्हणजे यूट्यूबसाठी जो रेशो आहे त्याचे आणि रील्ससाठी जो रेशो लागतो त्याचेही. तर त्या दोन्हींच्या गडबडीत काही गोष्टी शूट करायच्या यूट्यूबसाठीच्या राहून गेल्या होत्या. तर येथे मस्त आम्ही दोघी एन्जॉय करत होतो लंचनंतर. येथे निघताना आम्ही कॉफी घेतली, तेही माझं शूट करायचं राहून गेलं. बऱ्याच गोष्टी राहून गेल्या यूट्यूबसाठीच्या शूट करायच्या. तर त्यानंतरच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी रील्स ज्या शूट केल्या होत्या त्याचे व्हिडिओज मी एंडला टाकलेले आहेत या व्हिडिओच्या, ज्यामध्ये तुम्हाला हा कॅफेचा ॲम्बियन्स कसा आहे इथल्या ते सगळं बघायला मिळेल. तर बघा, एन्जॉय करा आणि जर तुम्ही पावना लेकला जाणार असाल तर नक्की एकदा तुम्ही हा कॅफे व्हिजिट करा, खूप छान आहे. डे आऊटसाठी तर तुम्ही येथे नक्की व्हिजिट करू शकता. आणि मला असं वाटतं की समरपेक्षा ना विंटर आणि मॉन्सूनमध्ये हे जे आहे ते व्हिजिट करण्यासाठी खूप सुंदर आहे. तर आता थोडंसं झाडांची ग्रीनरी वगैरे कमी झाली आहे, कारण की हिवाळाही संपत आला आहे त्यामुळे. पण जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर खूप अप्रतिम सौंदर्य तुम्हाला इथे बघायला मिळेल. मला लेट कळालं म्हणून आम्ही आत्ता आलो. या कॅफेबद्दल खूप लेट समजलं मला आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. तर असे खूप सारे व्हिडिओज आम्ही येथे शूट केलेले आहेत. जर काही तुम्हाला दुसरे व्हिडिओज पण बघायचे असतील तर तुम्ही माझं इंस्टाग्राम पेज पण व्हिजिट करू शकता. तर भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.